हमारे तिरोड़ा शिक्षक विभाग के अधिकारियों ने विद्यालय में गुणवत्तापूर्ण शिक्षा सुनिश्चित करने, विद्यार्थियों की नियमित उपस्थिति बढ़ाने तथा शासन की विभिन्न शैक्षिक योजनाओं के प्रभावी क्रियान्वयन पर विशेष बल दिया। अधिकारियों ने कहा है कि शिक्षा की गुणवत्ता में सुधार के लिए सभी शिक्षक एवं संबंधित अधिकारी समन्वय और जिम्मेदारी के साथ कार्य करें। उन्होंने निर्देश दिए हैं कि विद्यालयों में सभी बच्चों के लिए बेहतर शैक्षिक वातावरण तैयार किया जाए, नियमित अध्यापन सुनिश्चित किया जाए तथा शासन की योजनाओं का लाभ प्रत्येक पात्र विद्यार्थी तक समय पर पहुंचाया जाए। साथ ही विद्यार्थियों के सर्वांगीण विकास, अनुशासन और सीखने की गुणवत्ता को प्राथमिकता देने पर भी जोर दिया गया। अधिकारियों ने कहा कि शिक्षा के क्षेत्र में सकारात्मक परिणाम तभी संभव है जब शिक्षक, अभिभावक और विभागीय अधिकारी मिलकर कार्य करें। उन्होंने सभी विद्यालयों से बच्चों की उपस्थिति बढ़ाने और नवाचार अपनाने और शिक्षक व्यवस्था को आर्थिक प्रभावी बनाने का आह्वान किया। सर, मैं पुलिस वाला न्यूज से जिला प्रतिनिधि पत्रकार संरक्षण समिति का तालुका अध्यक्ष श्रावण बरिएकर। सर, मैं आपसे एक विषय करना है कि अपने जिला परिषद के माध्यम से, जिला परिषद बोल दिया गया, जिला परिषद के माध्यम से तिरोड़ा तालुका में अपने स्कूलों की स्थिति क्या है। आज की स्थिति में नया सिलेबस चालू हुआ है, उस सिलेबस में अपने यहाँ की स्थिति क्या है आज बच्चों की। सर, माझे नाव अशोक बरीकर, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती तिरोडा इथे कार्यरत आहे। मला इथं 3 वर्ष जवळपास होत आहे। त्याच्या अगोदर मी अर्जुनी मुरगावला होतो, माझी बदली इथं झालेली आहे। त्या अनुषंगाने आज आमच्याकडे विस्तार अधिकारी 2 मान्य पदे आहेत। त्याच्यामधून आपल्याकडे कार्यरत एकच आहे। विस्तार अधिकारी श्रेणी 3च्या 2 पदे आहेत, ते दोन्ही आपल्याकडे खाली आहेत। केंद्र प्रमुखाचे आपल्याकडे 10 पद होते, त्याच्यामधून आपल्याकडे 2 रिक्त आहेत। त्याचप्रमाणे उच्च श्रेणी मुख्याध्यापक या पंचायत समिती अंतर्गत आपल्याकडे 27 पदे आहेत, त्याच्यामधून आपल्याकडे 17 पदे कार्यरत आहेत आणि 10 पदे आपल्याकडे रिक्त आहेत। पदवीधराच्या जागा माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांनी भरलेल्या आहेत। आताच आमच्याकडे ऑर्डर येतील काही दिवसात। त्याचप्रमाणे सहाय्यक शिक्षकाचे 338 पदे मंजूर आहेत, सँक्शन पोस्ट आहेत। त्याच्यामधून 238 पदे आपल्याकडे कार्यरत आहेत आणि रिक्त पदे आपल्याकडे 110 आहेत। अशा प्रकारचे 151 पदे आमच्याकडे रिक्त आहेत। शाळेची स्थिती बघितलं असता माननीय सभापती एज्युकेशन जिल्हा परिषद गोंदिया 29 तारखेला मीटिंग झाली, 29 जूनला। त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की ज्या शाळेमध्ये शिक्षक नाही आहे त्या शाळेमध्ये स्वयंसेवक देण्याची हमी साहेबांनी दिलेली आहे। आम्हाला काही दिवसातच स्वयंसेवक मिळतील आणि स्वयंसेवक त्याप्रमाणे समजा की सरकारने आम्हाला पोर्टलमधून जर शिक्षक दिलं तरी पण आम्हाला माननीय आमचे एज्युकेशन ऑफिसर खंदारे साहेब सुद्धा आम्हाला शिक्षक देणार आहेत। आता दुसरी गोष्ट अशी आहे की शाळेची स्थिती काय। ही स्थिती अशा प्रकारची आहे की शाळेमध्ये आता खरं पाहिलं असता आमच्याकडे प्रशिक्षण सुरू आहे, 2री, 3री, 4थी आणि 6वीची। त्यामधून आपल्याला प्रशिक्षणार्थींची संख्या जे SIRला आहेत, कामं करून आले, त्यांना सोडून आम्ही त्यांच्या 2री, 3री, 4थी वर्गाचा प्रशिक्षण घेतो। जिल्हा परिषद कन्या शाळेमध्ये आमच्या सोबतीला आमच्या पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी माननीय गिरीपुंजे साहेब, त्याचप्रमाणे माननीय आमचे मित्र, त्याचप्रमाणे ह्या पंचायत समितीचे विषय तज्ञ श्री मिश्राजी हे सुद्धा कामाला लागलेले आहेत आणि प्रशिक्षण विविध चालू आहे। त्या प्रशिक्षणाच्या आधारेच विद्यार्थ्यांना ह्या वर्षी जो नवीन सिलेबस आहे त्याच्या पुस्तकं सुद्धा उपलब्ध झालेले आहेत। त्याचप्रमाणे ज्या शाळेमध्ये बसण्यायोग्य इमारत नाही अशाची संख्या आम्हाला जिल्हा परिषदेने मागितलेली आहे। अशा जो संख्या आहेत आपल्याकडे, एकूण उपलब्ध वर्गखोल्या पंचायत समितीमध्ये 717 आहेत। सुव्यवस्थित वर्गखोल्या आपल्याकडे 530 आहेत। त्याचप्रमाणे मोठ्या दुरुस्तीची गरज असलेल्या जो शाळा आहेत किंवा वर्गखोल्यात 112 आहेत आणि धोकादायक जे काही इमारती आहेत, आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया साहेबांनी सुद्धा एक विषय घेतली। विषयमध्ये सांगितलं की आम्हाला जेवढे काही धोकादायक इमारती आहेत त्याची संख्या पाठवा, त्याच्या नावाची यादी पाठवा। आज जिल्हा परिषदला सभा आहे, त्यांच्यामध्ये आमचे गट शिक्षणाधिकारी माननीय गिरीपुंजे साहेब पूर्ण यादी घेऊन गेलेले आहेत।
आणि त्याची सुद्धा पूर्तता जिल्हा परिषद करेलच. त्याचप्रमाणे सरांचा एक प्रश्न आहे की विद्यार्थ्याला कसं शिकवता येईल. विद्यार्थ्याला आमचे जो जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत सगळे लोक DED, BEd आणि TET सुद्धा परीक्षा पास केलेली आहे. त्यांच्यामधून विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळत आहे. तुमच्या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून पोरांची स्थिती काय आहे, प्रचार प्रसार कशा माध्यमातून तुम्ही केलं आणि ती जिल्हा परिषद शाळा कशी सुधारावी आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये याच्यावर मत तुम्ही द्या. आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये निपुण महाराष्ट्र म्हणून गव्हर्नमेंटचा एक प्रोग्राम सुरू झालेला आहे. निपुण महाराष्ट्राच्या प्रोग्रामच्या अंतर्गत शासन स्तरावर हा जो प्रोग्राम आहे, ज्या विद्यार्थ्याला वाचता लिहिता येत नाही त्या विद्यार्थ्याला वाचता लिहिता आलंच पाहिजे. यासाठी आमचे जो शिक्षक आहेत, आमचे जे मुख्याध्यापक आहेत, आमचे जो केंद्रप्रमुख आहेत, त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकारी सुद्धा आणि मी सुद्धा लक्ष देतो. आणि त्याच्या अनुषंगाने आमचे जो विद्यार्थ्याला, ज्या विद्यार्थ्याला वाचता येत नाही त्या विद्यार्थ्याला वाचन येत आहे. आपल्या माध्यमातून प्रचार प्रसार शाळेमध्ये पोरं आणि त्यांच्या पोरं वाढवण्याकरिता त्यांच्या प्रचार प्रसार कशा माध्यमातून तुम्ही केलं. आमच्याकडे केंद्रप्रमुखाची सभा आम्ही महिन्यातून 2 वेळेस घेत असतो. आणि एका सभेच्या अंतर्गत केंद्रप्रमुखाला प्रत्येक महिन्याच्या 5 तारीख आणि एक 25 तारीख तर 2 सभा आम्ही घेत असतो, 5 तारखेला आणि 25 तारखेला. त्या सभेच्या अनुषंगाने सर्व केंद्रप्रमुखाची सभा, जसं की आमच्याकडे आता 10 केंद्रप्रमुख आहेत आणि 2 चार्जेबल केंद्रप्रमुख आहेत. त्या सर्व केंद्रप्रमुखांची सभा आम्ही 5 तारीख आणि 25 तारखेला घेतो. त्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्याला कशा प्रकारे शिकवता येईल, जसं की खूप परत म्हणून एक प्रोग्राम आहे शासकीय, त्याचप्रमाणे आता सांगितल्याप्रमाणे निपुणचा जो प्रोग्राम आहे हा खूप चांगला प्रोग्राम आहे. आणि नवीन अभ्यासक्रम 2री, 3री, 4थीचा आणि 6वीचा अभ्यासक्रम याच्या सानिध्यामधून विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारचा म्हणजे दर्जेदार नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्याला शिकवता येईल. त्याचप्रमाणे सर आपला एक प्रश्न आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी कशा प्रकारे येतात. तर ह्यावेळेस पंचायत समिती तिरोडाच्या अंतर्गत आपल्या पंचायत समितीमध्ये जे विद्यार्थी पंचायत समिती स्तरावर जे जिल्हा परिषद मधून जे विद्यार्थी गेलेले होते इंग्लिश मिडियमला ते विद्यार्थी परत आलेले. त्याचप्रमाणे ज्या ज्या शाळेमध्ये इंग्लिश मिडियमला विद्यार्थी गेलेले होते ते सुद्धा आमच्याकडे परत आले. म्हणजे आमच्याकडला जो एज्युकेशन आहे तिरोडा तालुक्यातला जिल्हा परिषदचा एज्युकेशन खूप चांगलं आहे. आपण सुद्धा परीक्षा घेऊ शकता. आम्ही सुद्धा परीक्षा प्रत्येक महिन्याला घेतो, प्रत्येक आठवडी परीक्षा घेतो. आणि त्या अनुषंगाने आमचे विद्यार्थी नवोदयमध्ये NMMS परीक्षामध्ये त्याचप्रमाणे अन्य जेवढे काही शासकीय परीक्षा राहतात त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण त्याचप्रमाणे आमच्या तिरोडा तालुक्याचा नंबर 1 आहे. म्हणजे आपल्या प्रचार प्रसार माध्यमातून शाळेच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पोरांची वाढ झालेली आहे. म्हणजे पालकाच्या मनामध्ये विचार बदललेले आहेत असा तुमच्या म्हणण्याप्रमाणे. धन्यवाद. थँक्यू. कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज घेत नाही आणि जेव्हा नाही आहे ना माझ्याकडे, मी पाहिलंय माझ्या पूर्ण सखोल अभ्यास आहे. तुम्ही म्हणाल तर मी तुमच्या शाळेत शिकलेल्या पोरांच्या पूर्ण व्हिडिओ क्लिप तुमच्यासमोर प्रसिद्ध करू शकतो, असा काही विषय नाही. पोरांनी 10वी नंतर जो ग्रेड भेटते अशा परिस्थितीत त्यांना प्रायव्हेट एज्युकेशन घेतलं पाहिजे का, आणि घेतलं पाहिजे तर केंद्र सरकारच्या ट्रिपल सारखा कोर्स तुम्हाला. गरीबाचे मुलं असल्यामुळे प्रायव्हेट एज्युकेशन घेत नाही, कारण की गरीबाचे मुलं आहेत आपल्या जिल्हा परिषदमध्ये. बरोबर. काही शाळेमध्ये चांगले मुलं असतील किंवा चांगल्या घरचे मुलं असतील ते घेऊ शकतात, पण तो जो नॉलेज आहे कम्प्युटर नॉलेज आमचे शिक्षक त्याच शाळेमध्ये शिकवत असतात. आणि म्हणून त्यांना बाहेरचं शिक्षण घेण्याची आवश्यकता नाही. जर आमच्या शिक्षकांना लागलं की बाहेरचे कोऑर्डिनेटर जर बोलवायला पाहिजे तर बोलवतात आणि शिकवायला. मी सर 10वीच्या नंतर सुट्ट्यांमधली गोष्ट करतो तुमच्यासोबत. आपण हा शब्द नाही वापरला सर 10वीच्या नंतरचा. 10वी नंतर आपण हा शब्द वापरला की त्यांना एज्युकेशन कशा प्रकारे दिसेल कम्प्युटरचा, त्यांना कम्प्युटरचं एज्युकेशन देणं आवश्यकच आहे. आवश्यक आहे. याच्यासाठी केंद्र सरकारने नायलेट, केंद्र सरकारची संस्था आहे नायलेट म्हणून, त्याच्या मार्फत CCC नावाचा कोर्स ऑन कॉन्सेप्ट कम्प्युटर कॉन्सेप्ट असा कोर्स गव्हर्नमेंटने काढलेला आहे. आणि त्या त्याच्या कोर्सची स्पेशालिटी अशी आहे सर की ते जे कोर्स आहे ते बेसिक नॉलेज देते आणि त्याच्यानंतरच आपण लँग्वेज सारखे मोठे सेशन शिकू शकतो. आणि आपल्या 11व्या वर्गाला तुम्ही लँग्वेज जे सिलेबस मध्ये लँग्वेजेस आहेत आणि लँग्वेज शिकण्यासाठी त्याला बेसिक HTML समजणे आवश्यक आहे. आणि हे बेसिक HTML जे आहे हे आपल्याला आपल्या शाळेत शिकवले जाते. म्हणून मी तुम्हाला हे विचारतो. ऍक्च्युली हे मी कटिंग करून त्याची चिंता न करत मी जेवढी काय हे जे आहे
जे बेसिक नॉलेज आहे कम्प्युटरचं ते बेसिक नॉलेज आपल्या मार्फत पोहोचू शकत नाही, कारण ते सिलेबसला नाही आणि आपल्याकडे जर सिलेबसला नसेल तर आपण तो वेळ व्यर्थ करू शकत नाही स्टुडंटचा. याच्यामधून विद्यार्थ्याला जसा JEE ला जायचं असेल, नीटला जायचं असेल आणि अन्य चांगल्या परीक्षा जर ग्रहण करायच्या असतील तर त्यांना कम्प्युटरची अत्यंत आवश्यकता आहे. कारण की आता समोरसाठी सुद्धा विद्यार्थ्याला कम्प्युटरची गरज आहे. त्यासाठी आपण जो म्हणत आहे CCC वगैरे ते सुद्धा आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आमचे जो शिक्षक लोक आहेत, एज्युकेशन जरी पुस्तकी ज्ञान घेत असले तरी पण त्यांना सुद्धा आमच्या कम्प्युटरचं नॉलेज त्यांना भरपूर आहे. कारण की आमच्याकडे सर्व लोक कम्प्युटरचे नॉलेज घेणारे पूर्ण शिक्षक आहेत. म्हणजे आपल्या म्हणण्याचा अर्थ असा निघतो की कम्प्युटर आजच्या काळामध्ये सर्व आज युवा पिढींनी घेतलं पाहिजे. जे भारत सरकारची जे योजना आहे ते योजनेचा फायदा आमच्या प्रायव्हेटही घेता येतो ना. प्रायव्हेटही घेता येतो आणि जिल्हा परिषद सुद्धा आमचे चालू आहे. धन्यवाद सर. मी भारत न्यूज 24 मधून तालुका प्रतिनिधी जागेंद्र आगाशे. आपल्या मार्फत माहिती घेणे इच्छितो की आपल्या 10व्या वर्गापर्यंत कम्प्युटर एज्युकेशन म्हणून आपल्या शाळेत लॅब जरी असल्या तरी आपण त्यांना एज्युकेशन देऊ शकत नाही, कारण त्याचे 10वीचे सिलेबस ऑलरेडी स्ट्रॉंग आहे. त्यानंतर 11व्या वर्गात आपल्या सिलेबस प्रमाणे आपण त्यांना C++, जावास्क्रिप्ट किंवा C अशा प्रकारच्या लँग्वेज डायरेक्ट शिकवतो. अशा परिस्थितीत बेसिक कोर्स पोरांनी कुठून घेतलं पाहिजे? मी अशोक बरीकर, वरिष्ठ शिक्षण विस्तार पंचायत समिती ऋण शिक्षण विभाग. याच्यामध्ये बेसिक नॉलेजबद्दल आमच्याकडे काही पुस्तकं किंवा सिलेबस जिल्हा परिषदला त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेमध्ये आलेले आहे. कारण की खरं पाहिलं असता जो पाया आहे मुलांचा, पाया मजबूत होण्यासाठी कम्प्युटरची अत्यंत आवश्यकता आहे आजच्या काळामध्ये. आणि आजचा जो काळ आहे हा कम्प्युटरचा युग आहे. कारण की मुलं, छोटासा मुलगाही असला तरी पण तो आईकडून मोबाईल घेऊन तो शिकत असतो. आणि आईकडून मोबाईल घेऊन तो शिकत असताना आई सुद्धा विचारते की हा काय आहे, ABCD जो काय आहे तो म्हणजे बेसिक नॉलेज मुलाला शिकवतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जो प्रश्न विचारला सर की 11वीमध्ये मुलांना कशा प्रकारे शिकवता येईल. आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्याचप्रमाणे जेवढे काही आमच्याकडे 204 शाळा आमच्या तेवढ्या तालुक्यामध्ये आहेत, तर 204 शाळेपैकी जेवढे काही हायस्कूल आहेत आणि उच्च माध्यमिक जो शाळा आहेत आमच्याकडे, त्या शाळेमध्ये कम्प्युटरचा एज्युकेशन केंद्र सरकार, त्याचप्रमाणे राज्य सरकार, त्याचप्रमाणे अन्य स्रोतमधून विद्यार्थ्यांना शिकवलं. आणि त्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्याला सगळ्यात जास्त आजच्या काळामध्ये कम्प्युटर आवडतो. आणि कम्प्युटर आवडत असल्यामुळे विद्यार्थी ह्या एज्युकेशन बरोबर दुसरा सुद्धा एज्युकेशन म्हणजे कम्प्युटरचा एज्युकेशन सुद्धा आपल्याकडे ठेवतो. आणि त्याच्या माध्यमातून त्याला समोरसाठी कॉम्पिटिशन एक्झामची तयारी करता येते. अजून अन्य याच्यामध्ये सुद्धा किंवा अन्य भागामध्ये सुद्धा त्याला जाते. बरोबर. माझा प्रश्न थोडासा वेगळा होता सर.